आपण फायनली पोहोचलो आहोत लोणावळ्यामध्ये. हाय हॅलो नमस्कार. आपण चाललो आहोत लोणावळ्याला. पावसाळी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आणि भुशी डॅम बघण्यासाठी. तर आपण आता आहोत नॅशनल हायवे 48 वरती. आपण हवेने चाललेलो आहोत. लोणावळा शहर हे खूप फेमस आहे. कोणाला पण लोणावळ्याला जायचं असेल, थंड वातावरण, हवामान थंड असते. आणि लोणावळा शहर हे पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे. लोणावळा शहर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून 64 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावरती. आता आम्ही जात असताना सुरुवातीलाच पाऊस लागलेला. आम्हाला पावसातच भिजत जावं लागलं. हे बघा, डोंगराच्या दिशेने रेल्वे पट्टीवरती रेल्वे धावत आहे. ती मालगाडी आहे. खूप वेगानं चाललेली आहे ती. आम्ही ब्रिजवरती थांबून तिचं शूट केलेलं आहे. खूप सुंदर दृश्य दिसत होते. आता आपण आलो आहोत लोणावळ्याच्या जवळजवळ, म्हणजे धबधब्याच्या जवळ गेलेलो आहोत. हे नदीच्या काठी भिंत कंपाऊंड म्हणून त्यांनी बांधलेले आहे. हे बघा, लोणावळ्याच्या धबधब्याचे डोंगर हिल्स आहेत. हे खूप मोठे हिल्स आहेत. खरंच बघण्यासारखे आहेत. तुम्ही एकदा आवर्जून लोणावळ्याला या. तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता. फायनली आपण स्पॉटवरती पोहोचलेले आहोत. हे बघा, माझ्या पाठीमागचे जे दिसतंय ना तुम्हाला, हे डोंगर आहेत. त्या डोंगरावरूनच धबधबे खाली हे ओसंडतात आणि धबधबे खूप मोठे असतात. खरंच खूप आनंद वाटतो बघून. आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला खूप काही बघायला भेटेल. पहिले आपण जाणार आहोत भुशी डॅमकडे. तर आपण भुशी डॅमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. तर आपण आता गाडीची पार्किंग शोधत आहोत. आपल्याला गाडी पार्किंगसाठी जागा घेतलेली आहे. त्या हॉटेलची पार्किंग आहे. गाडी पार्किंग केलो आपण. आता आम्ही निघालो आहोत भुशी डॅमकडे. हा भुशी डॅमकडे जाणाराचा रस्ता आहे. रस्ता खूप छोटा आहे, कारण पैदल जावं लागते. गाडी आतमध्ये जात नाही आणि गाडी आतमध्ये परवानगी पण नाही आहे. तर आपल्याला पायी जावं लागेल आतमध्ये. आपण चाललो आहोत पायी. पर्यटकची खूप गर्दी आहे. तुम्ही येताना नक्की चप्पल किंवा बूट घालूनच या, कारण इथं खूप दगडी आहेत. दगड पायाला लागतात. त्यासाठी सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. हे बघा, पर्यटनाची जे गर्दी आहे ती खूप मोठ्या प्रमाणे आहे. इथं खूप लोक येतात. फॅमिली येतात, कपल्स येतात,
मित्रपरिवार येतो, मैत्रिणी परिवार येतात, कोणीही येऊ शकतो इथं. अशी काही बंदी नाही आहे. आणि इथं निशुल्क आहे, म्हणजे कसल्याही प्रकारचे पैसे खर्च करून बघण्यासाठी काही नाही आहे. आपण काही सेकंदामध्ये भुसी डॅमकडे पोहोचणार आहोत. आता पावसाळा असल्यामुळे भुसी डॅम हे खूप मोठ्या प्रमाणे ओव्हरफ्लो होत असेल, कारण आम्ही खूप दिवसानं अगोदर आलेलो होतो तेव्हा कमी होता फ्लो. हे बघा, हे दृश्य आहे वॉटरवर. पाणी किती वेगाने ओव्हरफ्लो होत आहे हे बघा. आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी होती आणि पाणी खूप वेगाने धावत होतं. आपण पोहोचलेलो आहोत ते पायऱ्यावरती. हे जे कंपाऊंड दिसते ना पाठीमागचं, त्या कंपाऊंडच्या पाठी इंद्रायणी नदी आहे. ते नदी ओव्हरफ्लो होतो आणि ते पायऱ्या बांधलेले आहे समोर. पायऱ्यावरती पाणी ओव्हरफ्लो होऊन खाली धावत जातं. मग ते पर्यटक त्याच पाण्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. किती मोठा आवाज येतोय, हा आवाज ऐकून सुद्धा त्रास होत होता, एवढा मोठा आवाज येतो. आपण पोहोचलेलो आहोत बघा. आमच्या कॅमेरामॅनकडे घेऊन मी वरती गेलो पाण्याचा आनंद घेण्यासाठी. हे बघा किती छान आहे, बघण्यासारखं पण आहे, आनंद घेण्यासारखं पण आहे. तुम्ही नक्की या. खूप वेगाने ओव्हरफ्लो होतोय पाण्याचा, कारण आकाशातून पाऊस चालूच होता, त्यामुळे नदी ही ओव्हरफ्लो होत होती आणि ते पायऱ्यावरती ओसंडून खाली धावत जाते. माझ्यासोबत एक मजेशीर किस्सा घडला, तो असा होता, मी तुम्हाला सांगतो आहे का आता. मी जिथे पाण्यामध्ये बसलोय ना, तिथे माझ्या डाव्या पायाची चप्पल सँडेल पाण्यामध्ये धावून गेली. डाव्या पायाची सँडेल पाण्यामध्ये धावून गेली म्हणून मी थोड्या वेळाने विचार केला, म्हटलं आता उजव्या पायाची पण सोडून देऊ, कारण ते काही कामाला धावत्या पाण्यामध्ये मी उजव्या पायाची पण चप्पल सोडली. थोड्या वेळानं कळालं की कॅमेरामॅनला दिसली की डाव्या पायाची चप्पल धावत्या पाण्यातली कोणीतरी काढून स्टँडवरती ठेवली. मग मला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला. मग मला नंतरला कळालं की ते तिथे महानगरपालिकेचे सेवक होते. ते कुठलीही वस्तू धावून जात असेल तर तिथे पकडून ते साईडला ठेवत होते, कारण खूप लोकांचे चप्पल तिथे साईडला ठेवलेले होते. मला नक्की विश्वास आला की कारण ही पण चप्पल उजव्या पायाची पण सँडेल कोणीतरी साईडला काढून ठेवला असेल. आम्ही शोधाशोध सुरू केला. पायऱ्यावरून थोडं खाली आलोय. थोडी खाली आल्यानंतरला चप्पल सँडेल बघतच होतो. सँडेल काय मिळत नव्हती. म्हणलं सँडेल गेले तर गम म्हणजे दुःख होतंच, पण आनंद घेण्याचा प्रश्न होता. इथे येणारा प्रत्येक पर्यटन हा एन्जॉय करत होता. तेव्हा त्या एका भावाने एक केक आणला बड्डे साजरा करण्यासाठी कोणीतरी. तेव्हा त्याच्या हातामध्ये केक आहे, तो त्यांच्या मित्रपरिवारासोबत केक कापायला घेऊन आलेला तो वरती. आता माझ्या उजव्या पायाची सँडेल शोधण्याचा शोध सुरू होता, कारण डाव्या पायाची सँडेल जी
अचानक पाण्यामध्ये धावून गेली होती ना, ते सापडली. मग नंतर थोड्या वेळानं शोध सुरू होता, तर आपल्याला सांडेल दिसली गेली. कारण एका झाडाखाली कोणीतरी धावती सांडेल काढून ठेवलेले. तर तुम्हाला सांडेल दाखवतो बघा. आता या कोपऱ्यामध्ये आपली सांडेल आहे, या झाडाखाली त्या येलो कवर पाशी आपली सांडेल आहे. हे बघा, हे ब्लॅक पट्ट्याची सांडेल आपली आहे, हे सेंटरमधली ती सांडेल आपली आहे. मग ती बघून मला खूप आनंद झाला. कारण आनंद का झाला याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कारण सांडेल ही 800 रुपयाची होती, त्यामुळे दुःख पण होता आणि आनंद पण होता. आता आपण भुशी डॅमवरून चाललो धबधब्याकडे, मेन स्पॉटला. तर हे बघा ट्रॉपिक. आकाशातून पाऊस चालूच होता कंटिन्यू. आम्ही 6 तास म्हणजे पाण्याने भिजून होतो. थोडं म्हणजे थोडा वेळ म्हणजे आमचे कपडे वगैरे हडकलेले की लगेच पाऊस आला वरून. आता आम्ही चाललोय धबधब्याकडे. हे बघा, 4 व्हीलरची लाईन लागलेली होती. मेन स्पॉट धबधब्याचा आणि भुशी डॅमचा डिस्टन्स हा 6 किलोमीटर अंतर आहे. तुम्ही पायी जाऊ शकता, रिक्षा करून जाऊ शकता, 4 व्हीलरने जाऊ शकता, 2 व्हीलरने जाऊ शकता. पायी जाण्यासाठी थोडंसं लांब डिस्टन्स आहे, कारण 6 किलोमीटर अंतर असल्यामुळं तुम्हाला थकवा येतो. पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की एकदा भेट द्या, कारण फॅमिलीसोबत तुम्ही नक्की या. जीवनामध्ये माणसांनी पावसाचा आनंद घेतला पाहिजे, फॅमिलीसोबत. ते पण मुलाबाळांना सोबत घेऊन या, म्हणजे ते खूप एन्जॉय करतील. आता आलो आहोत आपण धबधब्याच्या साईडकडे. चला, तर आपण आज आता जाणार आहोत की धबधबे बघण्यासाठी. आपण आता गाडी पार्किंग करून घेऊ इकडे साईडला, राईट साईडला आतमध्ये. इथे चेंजिंग रूम सुद्धा आहे. चेंजिंग रूम तुम्हाला म्हणजे कारण पावसामध्ये भिजलेलं असतं, धबधब्यामध्ये भिजलेलं असतं, मग नंतरला आपल्याला चिडचिड होते, म्हणून आपण चेंजिंग रूममध्ये जाऊन कपडे पण चेंज करू शकतो. तिथं 20 रुपये शुल्क आहे. हे बघा, हे धबधबे आहेत. हे कपल शूटिंग करत होते, कारण छत्री ही डोक्यावरती धरून रिटर्न बॅक शूट करत होते. नवीन कपल होतं ते. हे बघा धबधब्या, खूप सुंदर होते, बघण्यासारखे आहेत. मी आता कॅमेरा आमच्या कॅमेरामॅनकडे देणार आणि मी जाणार धबधब्याकडे, कारण मला भिजण्यासाठी खूप आनंद वाटतंय. मी पोहोचलो धबधब्याकडे. आमचा कॅमेरामॅन म्हटला की मला नाही भिजायचं. मी कॅमेरामॅनला सांगितलं की थोडंसं जवळ आहे, आणि मी धबधब्या खाली गेलो. कॅमेरामॅनने शूटिंग केली. मी कंटिन्यू 6 तास पाण्यामध्ये, म्हणजे माझं शरीर भिजलेलंच होतं, कपडे ओलेच होते. मी कॅमेरा घेतला आणि शूट करायला घेतला. हे बघा,
निघालो आहोत रिटर्न, कारण 6 तास झाले आम्ही एन्जॉय केला. आता आम्ही परत निघालो आमच्या रूमकडे पुण्याला. ही नदी आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आपण खूप काही शूट करणार आहोत. चला, नमस्कार.